एकत्रच या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि उद्धव ठाकरे आता मातोश्रीहून मोर्चासाठी रवाना होत आहेत। ठाकरेंच्या सेनेचे नेते जे आहेत ते मोर्चास्थळी सुद्धा पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे आणि आता उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघतायत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा असतील। तर उद्धव ठाकरे या मोर्चासाठी आता रवाना होत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो मातोश्रीच्या परिसरातनं। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत असणार आहेत। तर आज उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी ते फॉलो करणार आहेत। तर राज ठाकरे सकाळी 11 वाजताच चर्चगेटमध्ये दाखल झालेले आहेत। तर शरद पवार देखील वायबी चव्हाण या ठिकाणी आहेत आणि तिथून ते या मोर्चामध्ये सहभागी होतील। पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आपण या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिकेच्या परिसरापर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। एकची वेळ दुपारची देण्यात आलेली होती आणि आता उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरून निघालेले आहेत। काही वेळातच ते चर्चगेटमध्ये पोहोचतील। तर ही थेट दृश्य आपण पाहतो मातोश्रीच्या परिसरातली। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या मोर्चासाठी आता रवाना झालेले आहेत। महापालिका निवडणुकांच्या आधी मतदार याद्या अद्ययावत करा आणि त्यात कुठलीही चूक नको आणि मतदार याद्यांमधल्या दुबार नावं काढा असं म्हणत या प्रमुख मागण्या घेत निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढला जात असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बैठका आणि मेळावे घेत या मोर्चाचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा आता रवाना झालेला आहे। मातोश्रीवरून आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेत। फॅशन स्ट्रीटला ते डायरेक्ट जातील आणि तिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे या आधी चर्चगेट या ठिकाणी आहेत। तर शरद पवार देखील त्याच परिसरात आहेत आणि काही वेळातच हे सगळे नेते एकत्र फॅशन स्ट्रीट या ठिकाणी येतील आणि इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे। शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाणार आहेत। त्या ठिकाणी त्यांची एक बैठक होणार आहे नेत्यांसोबत आणि त्याच्यानंतर ते मोर्चाच्या स्थळी पोहोचतील। तर आता उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो मातोश्री परिसरातून निघालेला आहे। या परिसरामध्ये जर सकाळच्या वेळेला आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा जरी असला तरी बॅनरवर प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो आहेत। तर फॅशन स्ट्रीट ते बीएमसी असा हा सत्याचा मोर्चा असणार आहे। मतदार याद्यांमधला घोळ आणि ईव्हीएमवर निवडणुका नकोतच यासाठी ठाकरे बंधू आग्रही आहेत। या एका मुद्द्यावर ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहेत आणि एकत्र लढा देत आहेत। ठाकरे बंधू यासाठी कोर्टामध्ये सुद्धा जाण्याच्या तयारीत आहेत। आजचा हा मोर्चा ठाकरे बंधूंसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे। राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप केलेला होता। निवडणूक आयोग आणि भाजप यांचं साटेलोटं असल्याचा सुद्धा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि आता राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं मतदार याद्यांचे घोळ आहेत असा आरोप करत या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर सगळे विरोधक या एका मुद्द्यावर एकवटलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतो की उद्धव ठाकरे यांचा ताफा आपण या ठिकाणी फॉलो करतोय। काही वेळातच ते आता फॅशन स्ट्रीट या ठिकाणी पोहोचणार आहेत। तर उद्धव ठाकरे कोस्टल रोडना त्यानंतर ते पोहोचतील चर्चगेट या ठिकाणी। तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून आता मोर्चासाठी रवाना झाले आहेत। पुढच्या अर्ध्या तासामध्ये ते फॅशन स्ट्रीट या ठिकाणी पोहोचतील आणि तिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। दुसरी दृश्य आहे शर्मिला ठाकरे आता मोर्चासाठी म्हणून त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे ज्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये आहेत त्याच ठिकाणी आता शर्मिला ठाकरे देखील आलेले आहेत आणि इथूनच त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तर ठाकरेंचा महिला आघाडी जी आहे ती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या पत्नी या देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून प्रामुख्याने या मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीमधले 3 पक्ष ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षाचे नेते, पदाधिकारी सुद्धा, कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मनसे या मोर्चामध्ये सहभागी झाल्यामुळे विरोधकांची एकूणच एक वज्रमूठ जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन विरोधकांचं या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा आपण पाहतो मातोश्रीवरून मोर्चासाठी आता रवाना झालाय। सिलिंगवरून नंतर कोस्टल रोड असं करत उद्धव ठाकरे हे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहे। तर आपण देखील त्यांना या ठिकाणी फॉलो करतोय। हा मुद्दा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी उचलून धरला। शरद पवार यांची साथ आहेतच, त्याचबरोबर काँग्रेस देखील यामध्ये सहभागी आहे। मग ते निवडणूक आयोगाला भेटणारं शिष्टमंडळ असो किंवा त्यानंतर झालेल्या सभा, सातत्यानं हा मुद्दा या ठिकाणी चर्चेत आलेला होता। मतदार याद्यांमधला घोळ आणि ईव्हीएम नकोच हा जो मुद्दा आहे, बॅलेटवरच निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आली आहे। जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त करत नाही तोपर्यंत निवडणुका नकोतच
यासाठी ठाकरे बंधू आग्रही आहेत. विरोधी पक्ष वारंवार मतदार याद्यांमधला घोळ आणि बनावट मतदारांचा मुद्दा मांडत सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे आणि या संदर्भातल्या बैठका गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. ज्यावेळेला ताफा जो आहे उद्धव ठाकरे यांचा मातोश्री परिसरामधून मातोश्रीवरून निघाला त्यावेळची दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय. हळूहळू ताफा जो आहे तो पुढे सरकतोय आणि काही वेळातच उद्धव